आज लाडू माझ्या हातातून डायरेक्ट सुटून पडून गेली. चला स्टार्टिंगपासून सांगते, मी एवढी रडली बापरे, एकदम नुकसान होता वाचलेलं आहे. इथे आहे ना मी ATMमधनं पैसे काढले. आणि ना म्हटलं चला आता आहे ना ढोल पथक बिथक सगळं चालू आहे शिवजयंतीची तयारी. लाडूला साडी बघायला आलो होतो. साडीचे रेट एवढे सांगतं जसं लाडूला वर्षभर मला साडीच घालायची आहे. पण आहे ना तसं काय आलं नाही आहे. साडीचा रेट 1400 आणि 1200. आरा बाई इथं घर घालूधंदे करतात. म्हटलं हिला एकदाच घालायची आणि हे काय एवढं रेट सांगू राहिले. आणि मॅडम आमचे दुसऱ्यांना कसे लाजू राहिले. आणि ना मस्तपैकी अद्रक घेतलं. अद्रकच नाही घरामध्ये. आणि लाडू आहे ना तिथं माप तीच करते असं दाखवते, आम्हीच माप करतोय तसं. तिला मस्त आहे ना गाड्यावर बसून दिलं. आणि ना मंदिरात पाय पडून घेतले. चतुर्थी होती आज. चतुर्थीच्या गणपती मंदिरात लाडूला पण पाया पडवल्या, मी पण पाया पडल्या. आणि मस्त आहे ना प्रसाद घेऊन घेतला, प्रदक्षिणा घेऊन घेतल्या मंदिराच्या. आणि ना एकदम म्हणजे एकदम आहे ना आता आहे ना असं वाटत होतं की ना लाडूला आणावं का नाही आणावं. पण लाडूला तर आणायलाच लागतं बाहेर. मॅडम पण घरात बोर होता. पण ही ब्लँकेट, आई शपथ, परत ही ब्लँकेट कधीच आणणार नाही. मला आहे ना झालं काय होतं, असं वाटलं की मी ना लाडूला धरले, पण मी ब्लँकेटला धरलं होतं आणि लाडू डायरेक्ट माझ्या हातातनं सुटून खाली पडली असती. फक्त जमिनीमध्ये आणि लाडूमध्ये फक्त आणि फक्त 1 मीटरचा फरक होता. लाडूला तिच्या पप्पाने डायरेक्ट असं ना तळ हात असं आपण असं बॉल कॅच करतो तसं लाडूच्या पप्पाने तिला कॅच करून घेतलं. थँक्यू सो मच.